सरकारी योजनाओं के नाम पर बड़े भ्रष्टाचार का मामला फिर एक बार सामने आया है। गोंदिया जिले में सामने आए इस मामले में खुद आरोपी ने पंचायत के सामने भ्रष्टाचार की बात स्वीकार की। खास बात यह है कि इस पूरे मामले का पर्दाफाश ग्रामीणों द्वारा किया गया। गोंदिया जिले के आमगांव तालुका के रामाटोला ग्राम पंचायत में भ्रष्टाचार का बड़ा मामला सामने आया है। रोजगार सेवक श्याम सुंदर बघेल पर आरोप है कि उन्होंने अपनी पत्नी, बेटी और रिश्तेदारों के नाम पर सरकारी योजनाओं में फर्जी बिल बनाकर करोड़ों रुपए की गड़बड़ी की। सरकारी घरेलू योजना, रिटेक, सरकारी घरकुल योजना, वृक्षारोपण योजना सहित कई योजनाओं के दुरुपयोग के मामले को ग्रामीणों द्वारा सामने लाया गया। श्याम सुंदर बघेल ने भ्रष्टाचार की बात भी कबूल की है, जिसके बाद उन्हें पद से हटाने और मामले की जांच की मांग ग्रामीणों ने की। मांग पूरी नहीं होने पर आंदोलन की चेतावनी भी दी गई। 23-24 मध्ये घरकुलचा लाभ मिळाला। त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि माझ्या आईच्या हे 3 नाव घरचे आणि 2 माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जगेश्वर बायकार। ह्यानंतर आम्हालाही वाटलं की पैसे एवढे झाले असतील बा, पण आम्हाला हे 23-24चा एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या मुलांनी जे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चालला की आम्हाला आमचे पैसे मिळून गेले होते, पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते। तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ, पण मी त्यांना भेट दिली नाही। आणि त्या मजूरमध्ये अतिरिक्त नाव होते का? अतिरिक्त नाव माझ्या नावाच्या यादीमध्ये एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोगस नाव आहे। रोजगार सेवकनी काय म्हटलं मग? रोजगार सेवकने म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही। आणि आता रोजगार सेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे गावात, तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल? आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला रोजगार गावाच्या रोजगारच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावाशी म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही। गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री श्यामशंकर बघेल यांच्या विरोधात सभा घेण्यात आली। सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले। त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली, परंतु शासन परिपत्रकानुसार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल। त्यांच्या आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू। ठीक आहे। माझी झोपडी होती, बेगर झोपडी, आणि 2023-24ची तिथं जो मजूर येते तिथं बाकी लोकांना पेमेंट दिला। तिथे एक एक्स्ट्राचा नाव होता मुनीसराबाई श्यामशंकर बघेले, त्याने पेमेंट पण नाही दिला आणि त्याने अतिरिक्त हर झोपड्यामध्ये त्याने आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या घर जे नाही तिथलं नाव सगळ्याचं नाव दिलं आहे त्यांनी। तसंच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यानं लावत गेला। तो जो अपंग माणूस आहे लोक आम्हाला तो पण त्याची हजेरी लावत गेला, तो घरी राहिला आहे। तो सगळ्याचं असं म्हणणं आहे गाववाल्याच्या सगळ्याच का तो रोजगार सेवक आपल्याला पाहिजेत नाही असं सगळ्या गाववाल्याची हे आहे। या तुमच्या झोपडीचे पैसे मिळाले का? नाही, एक महिन्यात सगळ्याच लेबरना पेमेंट दिला, फक्त ते मुनीसराबाई श्यामशंकर बघेले तिचा पेमेंट नाही मिळाला मला। आतापर्यंत मला माहीत बी नव्हता का तिचं नाव होता म्हणून, पण आता आम्हाला जो काम करून राहिलो ना वरती म्हणून आम्हाला माहीत झालं का तिचं नाव आहे म्हणून। याबाबत शासनाशी काय मागणी कराल? शासनाची मागणी आम्ही करणार आहोत का हा रोजगार सेवक पाहिजेत नाही असणार। सगळे जो आतापर्यंत जो पैसे त्यांनी खाल्ला आहे तो सगळे आपल्या ग्रामपंचायतीला सगळे पैसे वापस त्यांनी दिला पाहिजे।